ते व्हिडिओ मी गाडी काढतो ते काय आहे बंधुगिरी नहीं चलेगी, बंधु बाबा खरातला फाशी झालीच पाहिजे, बंधु बाबा खरातला फाशी झालीच पाहिजे, गाडगे बाबाच्या अपमान करणाऱ्या गुन्ह्याला अटक झालीच पाहिजे, अंधश्रद्धा निर्मूलन प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, खरातला फाशी झालीच पाहिजे, बंधु बाबा खरातला फाशी झालीच पाहिजे, गाडगे बाबांचा अपमान करणाऱ्या गुन्ह्याला अटक झालीच पाहिजे, गाडगे बाबांचा अपमान करणाऱ्या गुन्ह्याला अटक झालीच पाहिजे, महात्मा फुलेंच्या देश में बंधुगिरी नहीं चलेगी, महात्मा फुले के देश में बंधुगिरी नहीं चलेगी। फार लाजिरवाणी गोष्ट आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये 19पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहे आणि 59पेक्षा जास्त त्याच्यामध्ये आरोपींचा सहभाग आहे। एकीकडे हे आपलं हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मार्गावर आपला जो देश चाललेला आहे, दुसरीकडे त्याच धर्माच्या नावावर जे आहेत काही भोंदू बाबा जे आहे त्या धर्माच्या श्रद्धेच्या नावावर ज्या सर्वसामान्य नागरिकांना सुशिक्षित लोकांना फसवत आहे, कुणाचं आरोग्याचे आहे, कुणाचं बेरोजगाराचं आहे किंवा वेगवेगळ्या समस्या प्रलोभन दाखवून या सामान्य लोकांना आपलं हे रॅकेट तयार करून सामान्य लोकांना फसवण्याचं काम जे आहे हे भोंदू बाबा करत आहे। आणि या शासनकर्त्यांना किंवा प्रशासनाला आमचं आव्हान आहे की या चिरीमिरी घेऊन सर्वसामान्य लोकांचं शोषण करण्यापेक्षा एक चांगले भारताचे नागरिक म्हणून बाबासाहेब आंबेडकर जसे सांगतात की मी प्रथमही भारतीय आणि अंतमही भारतीय, त्या धर्तीवर तुम्ही धर्म जात पात हे सर्व सोडून प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करावं आणि या सर्वसामान्य जनतेला न्याय द्याल एवढी आम्ही सर्व अपेक्षा करतो। धन्यवाद। हा नक्कीच भोंदू खरात आज हे नाशिकचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे। अशा वेळेस भोंदू खरातसारखे त्यांचे जे पिलावळ आहे हे गावागावामध्ये हा ज्योतिष्य भविष्य पाहण्याची भूमिका घेत आहे। अशा वेळेस जनतेने आपला बाबा हा भोंदूच आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या कोणत्याही भाकड कल्पनावर विश्वास ठेवू नये। मी या ठिकाणी आवाहन करेल की प्रबोधनाची गरज मोठ्या प्रमाणात आहे। आचार्य अत्रेची सुंदर कविता आहे, वृक्ष तेथे छाया बुवा तेथे बाया। अशा पद्धतीची भूमिका असताना महिलांनी सावध होण्याची गरज आहे। स्त्री शक्तीची भूमिका घेऊन स्त्रियांनी जागृत होण्याची गरज आहे। अशा या भोंदू बुवा बाबापासून दूर होण्याची गरज आहे आणि जो आपल्याला संत समाजसुधारकाचा वारसा महाराष्ट्राचा पुरोगामी महाराष्ट्र आपण ज्या अर्थी म्हणतो त्या पुरोगामी महाराष्ट्राला असा काळीमा फासणारे जे काही भोंदू बुवा बाबा आहे यांच्यापासून दूर होण्याची आव्हान या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने करीत आहे। काय नाव? रुपेश वानखळे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष यवतमाळ। सर आप हो तो परेड हो रही तो कौन परेड करता? तीसरी पनिशमेंट की 60-90 दिन के लिए तीसरी पनिशमेंट है। यवतमाळ जिल्ह्यात 2021 ते 25 या कालावधी दरम्यान एकूण 19 गुन्हे दाखल करण्यात आले, त्यात 59 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीवर कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे। तसेच ज्या भागात असे प्रकार चालतात, भोंदू बाबाच्या नावाखाली कुठे फसवणूक केली जाते, त्याचे वेळोवेळी दखल घेऊन पोलीस विभाग हा कारवाई करत असतो। तसेच सामान्य जनतेलासुद्धा आवाहन करण्यात येते की आपल्या अवतीभोवती जर असे भोंदू बाबा कुठे आढळून आल्यास त्या लोकांची योग्य ती माहिती तात्काळ पोलीस विभागाला कळवावी। सदरचे प्रकरण आमच्यापर्यंत आले नाही अद्यापपर्यंत। ज्या वेळेस असे प्रकरण येतात, जसं यवतमाळचा आपण उल्लेख केला, त्यावेळेस तशी माहिती आल्यानंतर आपण तशी योग्य ती कारवाई करत असतो। असे प्रकरण जर कोणाच्याही लक्षात आलेस तर आपण आमच्या पोलीस विभागाकडून जनतेनं आवाहन करण्यात येते, यवतमाळ पोलीस विभागाकडे असे प्रकरण लक्षात आल्यास तुमच्या आजूबाजूला कुठे घडत असल्यास त्याची माहिती तात्काळ त्वरित पोलीस विभागाला कळवावी। जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देणं अत्यंत बंधनकारक आहे।